नंबर 163 तर गाईज आढळते घरचे आमचे ते पण कोण आई वडील मग यांनी शॉपिंग वगैरे फुल केले बघू शकता गाईज. आणि आज माझा येतोय कॅमेरा राहिलेला फक्त तोच एक गोष्ट राहिलेली जे स्ट्रीमसाठी गरजेचे असते. मग मी काय म्हणलं स्ट्रीमचा कॅमेरा चेक करावं चेतन भाऊच्या ऑफिसमध्येच. मग कॅमेरा वगैरे चेक करतोय. कॅमेरा एकदम क्वालिटीमध्ये HD ते पण. मग गेम वगैरे ट्राय करत होतो ते पण कोणचे गॉड ऑफ वॉर वगैरे कारण ते गेम चालतात का नाही स्मूथ हे महत्त्वाचं आहे बघायला. कारण मग त्यातलं कॅमेरा पण चेक केला आपल्या PC वर खास चांगला चालतोय. मग मला निघाव कॉलेजमध्ये तर संपलेत बाकीचे डिपार्टमेंटचे वगैरे अजून राहिले डे वगैरे. मग त्यांचे लेक्चर वगैरे आता करावं लागतील कारण सेकंड सेम चालू होतंय. त्यातल्यात आमच्या वर्गातले मित्र आम्ही बसलो होतो सोबत. कारण विचार कर आम्ही तर कुठे फिरायला गेलो नाही शक्यतो जास्त. मग प्लॅन होता कुठं जाण्याचा ते पण लोणावळा साईडला वॉटर पार्कला. बघूया कॅन्सल हा पण होतोय जसा माझा प्लॅन झाला कोकणाचा. काम आले मग त्यातल्यात प्लॅन झालता एक्झिट पण राहू दे आता विषय कोकणाचं काढून मला ते दुःख वाटतं. मग डायरेक्ट घरी निघावं म्हणलं. आणि एक USB असते ती लागत होती कारण ती पण कमीत कमी 500 रुपयाला बसली USB. मग आता कॉम्प्युटर सेटअप एकदम ओके झालाय. पुढच्या 1-2-3 ब्लॉगमध्ये मी स्ट्रीम चालू करतोय. आपल्या स्ट्रीममधले गेमिंग चॅनलचं नाव आहे JV903 आणि ब्लॉग्स. मग काय मी तिथं नाश्ता का दिवस उपाशी होतो त्यातल्यात म्हटलं जेवण वगैरे करूया. आणि काहीच मला कळालं नॉनव्हेज खाणं चांगलं नाहीये. आणि त्या दिवशीपासून मी आजारी पडलोय कमीत कमी 3-4 दिवस झालं बघतोय. मग पडदा वगैरे लावतोय नीट वगैरे आणि नॉनव्हेज खायचं बंद करेल मी आतापासून मला वाटतंय असं. मग पडदा वगैरे लावलाय रात्री जातोय जिमला वगैरे जिम करतोय. वर्कआउट तर आपला चालू आहे डेली डिसिप्लिन तर आहेच. ब्लॉग पण येतील गेमिंगचे व्हिडिओ पण येतील. लाईक सबस्क्राईब फॉलो.